आगामी निवडणुकीसाठी प्रहार संघटनेची तयारी, कमी वेळात कसं जिंकता येतं ते बघावं लागेल, बच्चू कडू यांचं वक्तव्य. पुण्यातील मतदार याद्यांसंदर्भात आज मनसेची बैठक. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 6 वाजता बैठक. पुणे मतदार याद्यांचा पूर्ण अहवाल सादर होणार. बिहारमध्ये निवडणूक प्रचाराची सांगता. अखेरच्या टप्प्यामध्ये 122 जागांसाठी उद्या मतदान. बिहार निवडणुकीची शुक्रवारी होणार मतमोजणी. म्हाडाच्या मुंबई 5 पुनर्वसित इमारतींचे बांधकाम पूर्ण. नायगाव बीडीडी पुनर्विकासांतर्गत बांधकाम. बुधवारी 864 घरांच्या चाव्यांचे फडणवीसांच्या हस्ते वाटप. खारघरमध्ये जमिनींचे भाव वाढले. एका चौरस फुटाला 50,000 रुपयांचा भाव. विमानतळामुळे नवी मुंबईत जमिनींचे भाव वाढले. हिंगोली जिल्ह्यात केळीच्या दरात मोठी घसरण. केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या केळीला कवडी मोल दर. आता 4 वर्षात पदवी मिळणार. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये बदल. 10वी नंतर अवघ्या 4 वर्षात पदवी मिळणार. आयकर विभागाची मोठी कारवाई. पोलिसांवर गंभीर कर चोरीचा आरोप. 1050 पोलिसांना आयकर विभागाची नोटीस. 300 जणांना घेऊन जाणारी बोट बुडाली. थायलंड आणि मलेशियाच्या सीमेजवळील घटना. 7 जणांचे मृतदेह सापडले. 13 जणांना वाचवण्यात यश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.